आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राचा मुद्दा हा आहे की शिवसेना आणि भाजपमधला वाद अधिकाधिक वाढत चाललाय। शिवसेना आणि भाजपमधला वाद आता इतका टोकाला जायला लागलाय की दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात कारणच शोधतात आणि कारण मिळालं की थेट पोलिसात धाव घेतात। राजापूरचे आमदार राजन साळवी यांची देखील अशीच एक तक्रार प्रमोद जठार भाजपचे नेते यांच्या विरोधात पोलिसात दाखल झाले। यामध्ये त्यांनी म्हटलंय की माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी केली। नारायण राणे हे फौजदारी केसमध्ये संशयित आरोपी आहेत। त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करणं निंदनीय कृत्य असल्याचं या तक्रारीत त्यांनी नमूद केलंय। सुरुवातीला पाहूयात की प्रमोद जठार नेमकं काय म्हणाले होते। ज्याप्रमाणे दगाफटका करून संभाजी महाराजांची अटक त्या ठिकाणी झाली फंद बितुरीने, तशाच प्रकारे पोलिसांच्या फंद बितुरीने नारायण रावने या ठिकाणी अटक करण्यात आली। मी काय सांगितलं, इतिहासाचा दाखला दिलाय। संभाजी महाराजांची अटक झाली, औरंगजेबाचं त्या ठिकाणचं असलेलं जे काही सरकार होतं, मोगलशाही होती, तिचं थडग झालं महाराष्ट्रात। आणि अधिक माहिती घेऊयात, शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय तक्रारीत नेमकं म्हटलंय? संभाजी राजे यांच्याबद्दल जो प्रकार संगमेश्वर मध्ये घडला होता, त्या प्रकरणाचा दाखला देत नारायण राणे संदर्भात सुद्धा अशाच प्रकारचा दगाफटका झाल्याचं माजी आमदार प्रमोद जठार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय। यामुळे कुठेतरी आता शिवसेना विरुद्ध बीजेपी असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। इतिहासाचा दाखला देण्याची गरज नव्हती असं राजन साळवी यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळेच कुठेतरी आता शिवसैनिकाच्या हिंदू धर्मीयांच्या भावना प्रमोद जठार यांनी दुखावल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। काल त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलेली आहे आणि त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध बीजेपी या जिल्ह्यामध्ये पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे। कारण पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर मधून नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरुवात होणार आहे, त्याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे प्रमोद जठार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेनेमध्ये मोठा संताप सुद्धा व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजी राजेचा दाखला देण्या इतपत नारायण राणे आहेत का, असं सुद्धा शिवसेनेकडून बोललं जातंय। शिवसेनेत मोठी खदखद सुरू आहे। एकीकडे नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद जो पेटला होता तो शमण्याच्या आधीच आता पुन्हा एक दुसरी एक आणखी तक्रार। पण मग शिवाजी पोलिसांनी तक्रार पण शिवाजी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली आहे। रत्नागिरीतल्या शहर पोलीस स्टेशन मध्ये ही तक्रार राजन साळवी यांनी दिलेली आहे। त्यावरून आता गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। पोलीस आता याचा तपास करतील। प्रमोद जठार यांचं जे विधान आहे त्याची शहानिशा करतील, आवाजाची तपासणी सुद्धा करतील आणि एक दोन दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खरं तर आवाजाची तपासणी व्हायची ती नारायण राणे यांच्या आणि ती नारायण राणे यांच्या आवाजाची तपासणी याकरता व्हायची की त्यांच्या विरोधात जी तक्रार दाखल झाली आहे किंवा त्यांना आता कोर्टाकडून जामीन मिळालेला आहे, त्या सगळ्या केसच्या प्रक्रियेतला एक भाग म्हणून त्यांच्या आवाजाची तपासणी केली जाणार आहे। पण प्रमोद जठार यांनी जे वक्तव्य केलं होतं ते चिथावणीखोर होतं असा दावा शिवसेनेच्या आमदार साळवी यांनी केलेला आहे। प्रत्यक्षात प्रमोद जठार यांनी म्हणताना एवढंच म्हटलं होतं की मी फक्त इतिहासातला दाखला देतोय। शिवाजी, याबद्दल स्वतः जठार यांची काही प्रतिक्रिया मिळू शकली? जठार यांनी सांगितलं की मी फक्त इतिहासातला दाखला दिलेला आहे आणि अशाच प्रकारचा जो प्रकार जो घडलेला आहे, पूर्वी इतिहासामध्ये जो प्रकार घडला होता तशाच प्रकारचा प्रकार केंद्रीय मंत्री नारायण राणे संदर्भात सुद्धा घडलेला आहे। दगाफटका त्यांच्या संदर्भात झालेला आहे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। कारण नारायण राणे जेव्हा गोळवलीमध्ये स्नेहभोजनासाठी एकत्र सगळे कार्यकर्ते जमले होते तेव्हा रत्नागिरीचे पोलीस गेले आणि त्यांनी रत्नागिरीच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलीस अधीक्षक मोहन कुमार गर्ग यांनी ताब्यात घेतलं। ही खरं तर गरज नव्हती असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। नारायण राणे यांच्या विरोधामध्ये कोणत्याही प्रकारचा अटक वॉरंट नसताना सुद्धा त्यांना ताब्यात का घेण्यात आलं असं म्हणून जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, नारायण राणेचे जे दोन सुपुत्र आहेत प्रसाद लाड असतील किंवा जे बीजेपीचे अन्य कार्यकर्ते आहेत, त्यांनी संगमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केलं। अनेक लोक
संतप्त झाले होते. बीजेपीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये संतप्त झाले होते. परंतु दुसरीकडे पोलिसांना जो आदेश देण्यात आला होता तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पोलिसांना आदेश रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब देत असल्याचं त्यामधून निष्पन्न झालेलं आहे. एकीकडे शिवसेना विरुद्ध बीजेपी वाद पेटत असताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कुठेतरी शिवसेना बॅकफुटला गेल्याचं सुद्धा बोललं जाते. परंतु दुसरीकडे बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी तर गोंधळ घातलाच, परंतु नारायण राणे यांचे 2 सुपुत्र जे आहेत त्यांनी सुद्धा पोलिसांसमोर मोठी हुज्जत घातली. त्यांची अटक वॉरंट दाखवा अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर महाड पोलीस तिथे दाखल झाले आणि रत्नागिरी पोलिसांनी महाड पोलिसांच्या त्यांना ताब्यात दिलं आणि त्यांना महाड पोलीस घेऊन महाड कोर्टामध्ये गेले. महाड कोर्टामध्ये त्यांना जामीन झाला. आता पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेवरती बीजेपी ठाम आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य बीजेपीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. शिवाजी, आज नारायण राणे सहकुटुंब चिपी विमानतळावर येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हा वाद आहे. म्हणजे एकेकाळी प्रमोद जठार आणि नारायण राणे यांच्यामधून विस्तव जात नव्हता, पण काल परवा आपण मागच्या 2-3 दिवसात बघितलं प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांचं जेव्हा जेव्हा समर्थन करण्याची वेळ आली तेव्हा अगदी उत्तम प्रकारे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच कदाचित संधी शोधतायत शिवसेनेचे नेते भाजपच्या विरोधात तक्रार करण्याकरता. नक्कीच संधी शोधली जाते, कारण नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेना बॅकफुटवर गेल्याचं बोललं जाते. परंतु दुसरीकडे बीजेपीचे जे नेते आहेत त्यांना कुठेतरी कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना सुद्धा जंगजंग पछाडत आहे. या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बॅकफुटवर पाडण्यासाठी बीजेपीकडून ही जन आशीर्वाद यात्रा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत या जिल्ह्यातून जाते. मोठा प्रतिसाद सुद्धा या जिल्ह्यामध्ये मिळाला होता. खेड असेल किंवा चिपळूण असेल या 2 शहरांमध्ये जन आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर ही यात्रा संगमेश्वर मध्ये गेली, आरवली, गोळवली या भागामध्ये गेली. संगमेश्वरला जाण्याच्या आधीच नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आलं आणि आता प्रमोद जठार यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिवसेना संधी शोधत होती. आयतं पोलीस शिवसेनेला मिळालेलं आहे. शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी ही तक्रार केलेली आहे. शहर पोलीस स्टेशन मध्ये ही तक्रार दाखल झालेली आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणार आहे. त्यानंतर मात्र ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये ही यात्रा रोखण्यासाठी शिवसेनेकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेकडून यात्रा रोखण्याचे प्रयत्न होत आहेत आणि वेगवेगळी कारणं शोधली जात आहेत. वेगवेगळे मुद्दे शोधून भाजपच्या नेत्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांचा प्रयत्न दिसतोय. राजन साळवी शिवसेनेचे आमदार यांनी आता तक्रार दाखल केली आहे, ती प्रमोद जठार भाजपचे नेते आणि माजी आमदार यांच्या विरोधात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी नारायण राणे यांची तुलना केली. प्रत्यक्षात मात्र प्रमोद जठार यांनी उदाहरण देतानाच म्हटल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की मी फक्त दाखला देतोय. काय म्हणाले होते प्रमोद जठार पाहूया. ज्याप्रमाणे दगाफटका करून संभाजी महाराजांची अटक त्या ठिकाणी झाली फंद पितुरीने, तशाच प्रकारे पोलिसांच्या फंद पितुरीने नारायणरावने या ठिकाणी अटक करण्यात आली. मी काय सांगितलं, इतिहासाचा दाखला दिलाय. संभाजी महाराजांची अटक झाली, औरंगजेबाचं त्या ठिकाणचं असलेलं जे काही सरकार होतं, मोगलशाही होती, तिचं थडग झालं महाराष्ट्रात. बरं, आपल्यासोबत अधिक बोलण्यासाठी आहेत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक. वैभवजी, तुम्ही या विधानामध्ये जठार यांच्या तुम्हाला कोणती गोष्ट आक्षेपार्ह वाटते? खरं तर जठार यांनी इतिहासाचे अनेक दाखले देत असताना ज्या संगमेश्वरमध्ये संभाजीराजांना मुघलांनी कैद केलं तसाच दाखला त्यांनी नारायण राणे संदर्भात या ठिकाणी दिलाय. आणि नारायण राणे यांची तुलना संभाजीराजांबरोबर, जे आमचं सर्वांचं महापुरुष आहेत, आणि यांची तुलना राणेंबरोबर केली. आणि तो संभाजीराजांबरोबरच संभाजीराजांचा अपमान आहेच, आणि त्याचबरोबर आमच्या सर्व संभाजी भक्त जे आहेत त्यांच्या भावना, संभाजी महाराज भक्त आहेत त्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न जठरांनी केलेला आहे. आणि त्या विरोधात आम्ही कणकवली पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. पण मग वैभव नाईकजी, इथून पुढे इतिहासातले दाखले द्यायचे नाहीत आजच्या काळातल्या गोष्टी सांगताना?
इतिहासाचे दाखले नक्कीच द्यायचे, पण इतिहासाच्या महापुरुषांची तुलना सध्याच्या राजकीय लोकांबरोबर करायची नाही, तेवढीच आमची भूमिका आहे. बर, तुम्हाला असं वाटतं की यात प्रमोद जठार यांनी तुलना केली संभाजीराजेंची, नारायण राणे यांची? आपण बघितलं असाल की प्रमोद जठार यांच्या आपण त्या दिवशीच्या व्हिडिओ क्लिप किंवा त्या दिवशीच्या पत्रकार परिषद आपण बघितलं असाल की संभाजीराजेंची तुलना त्यांनी राणेंशी केली आणि त्याचबरोबर उद्धवजींची तुलना त्यांनी औरंगजेबांशी, म्हणजे औरंगजेब जसं अटक केलं तसंच या सरकारने अटक केलं अशी तुलना केली. आणि या विरोधात खरं तर सगळ्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न प्रमोद जठार यांनी केलेला आहे, म्हणूनच आम्ही या ठिकाणी. पण वैभवजी, औरंगजेबाच्या फौजा असाही उल्लेख यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये झाला होता ना, तो शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. खरं तर त्यावेळेच्या भूमिका आता जी आपण भूमिका घेतली आहे, आता जे प्रमोद जठार यांनी वक्तव्य केले त्याविरोधात आमची तक्रार आहे. आणि निश्चितपणे त्यावेळीच्या ज्या तुलना असतील आणि त्यावेळी औरंगाबादच्या तुलना फौजा ह्या त्यावेळीचा संदर्भ त्यांनी दिला होता. त्यांची तुलना अमित शहाची तुलना अशी केली नव्हती, त्यावेळी संदर्भ दिला होता आणि यावेळी त्यांनी तुलना केलेली आहे. बरं, शेवटचा प्रश्न. आता रत्नागिरीतून आज यात्रा सुरू होते, उद्याला सिंधुदुर्गात येणार आहे. ही यात्रा रत्नागिरीत निघावी असं तुम्हाला वाटतं? हरकत नाही का तुमचा ही यात्रा निघण्यालाच आता विरोध आहे? खरं तर यात्रेला कधीच शिवसेनेचा विरोध नव्हता, परंतु यात्रा ही एक कलमी मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेनेविरुद्ध आरोप करण्यासाठी होती, याला शिवसेनेचा विरोध होता. आणि निश्चितपणे प्रत्येक वेळी आपण यात्रा काढायची आणि शिवसेनेवर वक्तव्य करायचं, शिवसेना पक्षप्रमुखांवर वक्तव्य करायचं आणि पुन्हा जर असं वक्तव्य झालं तर निश्चितपणे यात्रेला आमचा विरोध राहणारच नाही. प्रशासनाने सुद्धा जी काय कलम ती लावलीच आहेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी, परंतु उद्धवजींवर किंवा शिवसेनेवर जर आरोप केले तर मात्र यात्रेला शिवसेनेचा निश्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोध राहील. वैभवजी, तुर्तास धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांना जर का टार्गेट केलं तर या यात्रेला विरोध राहील, अन्यथा शिवसेनेचा या यात्रेला विरोध नाही, असं शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी काही क्षणांपूर्वी सांगितलं. ही या क्षणाची मोठी बातमी आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचं असं म्हणणं आहे की जनआशीर्वाद यात्रेला शिवसेनेचा विरोध नाही, पण जर का फक्त राज्य सरकार आणि मुख्यमंत्री हेच टार्गेट होत असतील तर मात्र आम्ही निश्चितपणे या यात्रेला विरोध करणार, असं वैभव नाईक यांनी म्हटलंय. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. शिवाजी, वैभव नाईक यांनी तर असं म्हटलंय की या यात्रेला आमचा विरोध नाही, फक्त टार्गेट मुख्यमंत्री नकोत. नक्कीच शिवसेनेचा या यात्रेला विरोध नव्हता आणि विरोध राहणार नाही असं शिवसेनेकडून बोललं जातंय. परंतु कुठेतरी ही यात्रा निघाल्यानंतर शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. शिवसेनेला असं वाटतंय की शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्येच या यात्रेला जो प्रतिसाद मिळतोय, या प्रतिसादामुळे कुठेतरी शिवसेना चलबिचल झालेली आहे आणि भाजपला नेमकं हेच साधायचं होतं, कारण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यामध्येच राणेच्या रूपाने या बालेकिल्ल्याला, शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपाकडून वेळोवेळी प्रयत्न झालेले आहेत. आता नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर या केंद्रीय मंत्रिपदाचा वापर करून शिवसेनेला शह देण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेची जी ताकद आहे ती कमी करण्याचा प्रयत्न होताना आपण पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय आणि त्याच बालेकिल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यासाठी बीजेपीने मोठी आखणी केली होती. आणि मी तुला थोडंसं थांबवतो शिवाजी. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिनजी, तुम्ही हे जठार यांचं विधान ऐकलं असेल, तुम्हाला असं वाटतं की याच्यात छत्रपती संभाजी महाराज आणि नारायण राणे यांची तुलना करण्यात आली आहे? मला असं वाटतं की अशा विधानांपासून राजकीय व्यक्तींनी दूर राहिलं पाहिजे. थोडीशी त्या संदर्भामध्ये एक जबाबदारी बाळगली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रात नव्हे देशाचं दैवत आहे आणि त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. नाही, पण यामध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलंय की मी फक्त दाखला देतोय, उदाहरण सांगतोय त्या काळात काय झालं होतं, असं त्यांच्या बोलण्यातच आहे. दोन्ही गोष्टी तुलना कशी काय होऊ शकते? म्हणजे अशा तऱ्हेची तुलना करून लोकांच्या भावनांना उद्दीपित करण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की त्यांची असहायता, विवशता दर्शवते. बर सचिनजी,
तुम्हाला असं वाटतं की शिवसेना आणि भाजप यांच्यात आता फारच हमरीतुमरीची वेळ आली आहे आणि ही सगळी लढाई रस्त्यावर आहे, जनतेत, त्याचा जनतेला पण त्रास होतोय? आमचं एवढंच मत आहे की विधानं आणि जबाबदार व्यक्तींनी म्हणजे मूलतः अतिशय जबाबदारीनं त्या ठिकाणी ही वापरली पाहिजे, ती नीटपणे केली पाहिजे. कारण समाजामध्ये त्याचा प्रभाव पडत असतो. तुम्ही समाजाचे नेते असता, त्यामुळे समाजामध्ये काय संदेश जाईल याचा निश्चितपणे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. बरं, पण या वादामध्ये जनतेलाही फटका बसतोय असं नाही वाटत तुम्हाला? इथपर्यंत पाळी येऊ नये अशीच आमची भावना होती. म्हणजे या अशा हे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती दुर्दैवाचीच आहे. सचिनजी, तुमचा मित्रपक्ष आहे, सत्तेतला सहकारी आहे शिवसेना, तुम्ही असं सांगू इच्छिता त्यांना की संयमाची भूमिका तुम्ही पण घेतली पाहिजे? माझं एवढंच मत आहे की त्या पक्षीय पातळीवरती जे काही घडामोडी घडतायत, मला असं वाटतं की प्रत्येकानं त्या संदर्भामध्ये त्याची जाणीव ठेवली पाहिजे. लोकांना त्रास होता कामा नये ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न एवढाच आहे की जे कायद्यानं जी काही कारवाई झालेली आहे ती झालेली आहे. त्यामुळे याच्या पुढे आता सगळ्यांनी संयम बाळगावा अशीच आमची इच्छा आहे. पण मग सचिनजी, राजकीय नेत्यांनी आता इतिहासातली उदाहरणं द्यायची का नाही द्यायची? उदाहरणं ही इतिहासामधला जो दाखला आपण देतो तो लोकांनी त्याच्यापासून स्फुरण घ्यावं, लोकांनी त्याच्यापासून दिशा घ्यावी, आदर्श घ्यावा यासाठी देत असतो. आणि अशा तऱ्हेची उदाहरणं देऊन काय ते हास्यास्पद आहेत ही. बर, पण मग तुम्ही पण भाजपचा आणि प्रमोद जठार यांचा निषेध करता? मला असं वाटतं की थोडंसं जबाबदारीने वागावं एवढंच आमची अपेक्षा आहे. सचिनजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे सचिन सावंत, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, त्यांनी थेट शब्दात तर निषेध किंवा विरोध केला नाही, फक्त नेत्यांनी अधिक जबाबदारीनं वागावं असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे प्रामुख्यानं नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाल्यापासून शिवसेना आणि भाजप मध्ये सातत्यानं तू मीची लढाई सुरू आहे आणि या यात्रेला ब्रेक लागणार का असा एक महत्त्वाचा प्रश्न भाजपच्या समोर आहे. लोकांमध्ये सुद्धा याची मोठी चर्चा आहे. नारायण राणेंना अटक केल्यानंतर त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला 2 दिवसांचा ब्रेक खरं तर आधीच लागलाय. आता नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आजपासून जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू करणार अशा प्रकारची घोषणा केली. पण सिंधुदुर्गात मात्र म्हणजे यात्रा सुरू होणार आहे रत्नागिरीतून, पण सिंधुदुर्गमध्ये मात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा काढता येणार नाही. जर का यात्रा काढली, रॅली काढली तर नियमानुसार कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं भवितव्य काय हे पाहणं महत्त्वाचं असेल. तिकडे नारायण राणे यांनी मात्र नियम झुगारत आम्ही रॅली काढणारच असं स्पष्टपणे म्हटलं आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काय म्हटलं पाहूया. नारायण राणे यांच्या सुटकेनंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकारनं आपल्या विरोधात जी कारवाई केली आहे, पोलिसांची दमनगिरी असल्याचं देखील आरोप त्यांनी या ठिकाणी केला. आपल्यासोबत शंभूराज देसाई आहे, राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. भाजपकडनं आणि नारायण राणेंकडनं वारंवार या ठिकाणी आरोप केला जातो आहे की राज्य सरकारने पोलीस बळाचा वापर केला आहे. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्या कारणामुळं केंद्रीय मंत्री श्री राणे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. आपण सगळ्यांनी पाहिलं, राज्याच्या प्रमुखांवर आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याबद्दल जे आक्षेपार्ह आणि भडक अशा पद्धतीचं विधान केंद्रीय मंत्री श्री राणे यांनी केलं, त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या तक्रारी दाखल झाल्या आणि त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचे गुन्हेसुद्धा दाखल झाले. पोलिसांच्या मॅन्युअलप्रमाणे ज्या कलमांखाली गुन्हे दाखल होतात त्या कलमाला अनुसरून असणाऱ्या सगळ्या तरतुदीनुसार पोलीस पुढची कारवाई करत असतात. बळाचा वापर केला वगैरे असं म्हणणं हे पूर्णपणानं चुकीचं आहे. कारण शेवटी हे कायद्यानं चालणारं राज्य आहे आणि अशा पद्धतीची तक्रार आल्यानंतर, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या अनुषंगानं तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्री श्री राणे हे राज्याचे सुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रामध्ये सुद्धा आज ते कॅबिनेट मंत्री आहेत.
कायद्याचं पालन करणं आणि अशा पद्धतीची जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याच्यासाठी त्या नियमांचं पालन करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळं असं त्यांनी करू नये, कारण शेवटी 144 कलमामध्ये जमाव एकत्र येणं, गर्दी जमवणं, मिरवणुका काढणं या सगळ्याच गोष्टींना 144 जिथं कलम लागू असतं तिथं मनाई असते. त्यामुळे या नियमांचं, या कलमाचं सगळ्यांनी पालन करणं गरजेचं आहे. पण नियम मोडून जर या ठिकाणी यात्रा निघाली तर मग पुढे काय राज्य सरकारची काय भूमिका आहे? नियमानं चालणारं हे राज्य आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जर नियमाचं कुणी उल्लंघन केलं तर स्थानिक प्रशासन तिथलं जे आहे, मग तिथले आमचे जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा दंडाधिकारी आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत, विभागीय तिथले अधिकारी आहेत, ही तिथली प्राप्त परिस्थिती पाहतील आणि योग्य त्या परिस्थितीनुसार तिथं जे काही योग्य करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनातले अधिकारी तिथल्या स्तरावरती योग्य निर्णय घेतील. नक्कीच या ठिकाणी नारायण राणे यांची रॅली निघाली तर नियमानुसार कारवाई जी आहे ती केली जाईल अशी भूमिका जी आहे ती गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली आहे. वेळ जर्नलिस्ट विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा ही काही झालं तरी निघणार आहे. काल स्वतः नारायण राणे यांनी याबद्दल ठामपणे सांगितलं. माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान होऊन 7 वर्ष झाली, तर या 7 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं, त्यांनी भारतवासियांना दिलेल्या योजना याची माहिती सर्वसामान्य शेवटच्या टोकाच्या माणसापर्यंत पोचवणं आणि ह्या योजना तुमच्यासाठी आहेत, मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत, हे सांगण्यासाठी ही यात्रा होती. आणि एक मोठी बातमी हातात येते ती म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ठिकठिकाणी पडसाद उमटत आहेत. कणकवली शहरामध्ये 6 अधिकारी आणि शेकडो पोलिसांची फौज घेऊन मुख्य चौक, महामार्ग, नरडवे नाका, रेल्वे स्टेशन, पटकी देवी बाजारपेठ या सर्व ठिकाणी पोलिसांनी संचलन करायला सुरुवात केली आहे. कणकवलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियंत्रण राहावं याकरता पोलीस सक्रिय झाले आहेत आणि इथलं सर्व वातावरण शांत असलं पाहिजे, कायदा सुव्यवस्थेचं काटेकोर पालन झालं पाहिजे यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांसह शहरातून संचलन केलं. कणकवली शहर मुख्य चौक पासून नरडवे नाक्यावरनं रेल्वे स्टेशन आपण ही दृश्य पाहतोय कणकवलीमधली. कणकवलीमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलिसांनी आणि रॅपिड ॲक्शन फोर्सने दंगल नियंत्रण पथकानं आपण अधिक माहिती घेऊयात. भारत केसकर आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. भारत, काय अधिक माहिती आहे? एकंदर महाराष्ट्रामध्ये जो काय महाडमध्ये आणि रत्नागिरीमध्ये नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर जो गोंधळ निर्माण झालेला होता, नारायण राणेंना अटक झालेली होती. त्यानंतर काल नारायण राणेंनी जनआशीर्वाद यात्रा ही कोकणातून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच उद्यापासून सुरू होणार असं जाहीर केल्यानंतर पोलीस यंत्रणा जी आहे सतर्क झालेली आहे. त्याचं कारण 144 कलम जे आहे हे लागू करण्यात आलेलं आहे आणि यानंतर राणेंनी भूमिका घेतलेली कोणत्याही परिस्थितीत ही जनआशीर्वाद यात्रा होणार आणि विशेषतः हाय व्होल्टेज ड्रामा ज्या ठिकाणी घडतोय ते कणकवली शहरामध्ये पोलिसांनी सकाळीच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संचलन केलेलं आहे. कणकवलीतील ही पोलिसांची फौज आहे ती मुख्य चौक, महामार्ग जो असेल, नरडेवा फाटा असेल, रेल्वे स्टेशन, पटकरी आणि बाजारपेठ त्या ठिकाणी संचलन केलेलं आहे आणि तब्बल SRPचे 135 अंमलदारासह 6 अधिकारी, पुणे ठाण्याचे ग्रामीण SRP, पुण्याचे 3 फलटण आणि दंगल नियंत्रण पथक असं जे आहे ह्या पोलिसांनी संचलन केलेलं आहे. आणि कणकवलीचे जे पोलीस उपनिरीक्षक आहेत यांच्या डॉक्टर नितीन काटेकर यांच्या नियंत्रणाखाली दंगल पथक जे आहे यांचं संचलन झालेलं आहे. विशेषतः हे पाहता कणकवलीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे संचलन केलं पाहायला मिळते.
बर, संचारबंदी संपूर्ण सिंधुदुर्गात लावण्यात आलेली आहे, संपूर्ण जिल्ह्यात? हा, जी संचारबंदी आहे ही 144 कलम आणि संचारबंदी आहे ती संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि जी माहिती मिळते ती नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रा जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच सुरू करण्याची भूमिका घेतलेली होती, काल स्पष्ट केलेली होती. मात्र आता जी माहिती मिळते ती शक्यता आहे की नारायण राणे उद्या रत्नागिरी जिल्ह्यामधली आपली जन आशीर्वाद यात्रा पूर्ण करतील आणि परवा जे आहेत शनिवारी 28ला ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन आशीर्वाद यात्रा पूर्ण करतील. असं कारण आहे 144 कलम आणि संचारबंदी, आणि ही जिल्ह्यामध्ये संचारबंदी आहे त्यामुळे ही जन आशीर्वाद यात्रा कशी पुढे जाते हे पाहणे असुरक्षित ठरणार आहे. बर, पण या संचलनाच्या वेळेला की ज्याच्यात SRPFचे जवान आपल्याला दिसतात, दंगल नियंत्रण पथकाचे, रॅपिड ॲक्शन फोर्सचे आणि स्थानिक पोलीसही दिसतात, यावेळेला काही सूचना देण्यात आल्या नागरिकांना माईकवरून? पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणीही शांततेचा भंग करू नये आणि जर शांततेचा कोणी भंग केला तर कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीने पोलिसांनी सूचना दिलेल्या आहेत. त्याचं कारण आहे कणकवली हे नेहमीच हॉटस्पॉट शहर राहिलेलं आहे. नारायण राणेचा पूर्वीचा बालेकिल्ला म्हणजे कणकवली मानला जातो आणि आमदार वैभव नाईक जरी कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडून आले तर ते त्यांचं निवासस्थान हे कणकवलीमध्ये आहे. प्रमोद जटर सुद्धा कणकवलीमध्ये असतात, राणेंचा कणकवलीमध्ये बंगला आहे आणि नारायण राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर हे पण तुम्हाला कणकवलीमध्ये आहेत. अतुलराव राणे कणकवलीमध्ये, त्यामुळे मोठा जो काही घडामोडी घडू शकतात त्या कणकवलीत होऊ शकतात. त्यामुळे सूचना दिलेल्या आहेत. ठीक आहे भारत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पुण्यातील हजारो कोटी रुपयांच्या ॲम्युनिटी स्पेसच्या जागा या खाजगी विकासकांना भाड्यानं देण्याच्या भाजपच्या निर्णयाला मोठा विरोध सुरू झालाय. तसंच अजित पवार यांनी देखील हा निर्णय चुकीचा असेल तर राज्य सरकार हा निर्णय रद्द करेल असं सुद्धा म्हटलंय. तिकडे पुणे महानगरपालिकेनं वर्षानुवर्ष विकास नियमावलीमध्ये ॲम्युनिटी स्पेस म्हणून ज्या जागा राखीव ठेवलेल्या होत्या, म्हणजे विविध सेवा किंवा उपयुक्त सोयीसुविधा उभ्या करण्यासाठी, तर त्या जागा प्रक्रिया करून मोबदला देऊन ताब्यात घेतल्या होत्या. भाजपनं सुमारे 187 जागा आता 30 वर्षांसाठी विकसित करण्याकरता खाजगी व्यावसायिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 50% जागा या उद्यानं, क्रीडांगणं, शाळा यासाठी आरक्षित आहेत. मात्र उरलेल्या जागांच्या बाबतीत कुठलीच स्पष्टता नसल्यानं या निर्णयाबद्दल राष्ट्रवादीनं आता रान पेटवायला सुरुवात केली आहे. स्पेसेस पुण्यामध्ये आहेत त्याचा एक मास्टर प्लॅन झाला पाहिजे. हे आपण समजू शकतो की महानगरपालिका प्रत्येक प्लॉटचं डेव्हलपमेंट करू शकत नाही, तेवढे फंड्स कदाचित नसतात आणि कदाचित काही गोष्टी प्रायव्हेटाईज पण करण्याची गरज असते. पण हे करत असताना जर आपल्याकडे मास्टर प्लॅन नसेल तर ते अतिशय किऑटिक ह्या पद्धतीने त्या ॲम्युनिटी स्पेसचा वापर होईल. आपला अनुभव सांगतो की प्रत्येक जो वॉर्ड असतो त्याच्यात प्रत्येक नगरसेवकाला काहीतरी बांधकाम करायचं असतं आणि हे बांधकाम जर आपण करत राहिलो, इंटेन्शन चांगलं असतं पण हे बांधकामं सगळ्याच प्लॉट्सवर झाली तर मग ओपन स्पेसेस कुठे राहणार. त्यामुळे हा मुद्दा पुढच्या काही दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि चर्चेतला मुद्दा राहणार असं दिसतंय. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट भूमिका घेतली आहे. तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की जर का याबद्दल मोठ्या प्रमाणात आक्षेप उपस्थित झाले तर सरकार याचा फेरविचार करेल. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, खरं तर हे आजचं प्रकरण नाही आहे, गेल्या अनेक वर्षांचं आहे, पण अचानक हा मुद्दा एवढा मोठा कशामुळे व्हायला लागला? निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळे उद्योग जे आहेत ते केले जात आहेत. येत्या फेब्रुवारीमध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका आहेत. गेले 15-20 वर्ष ज्या ॲम्युनिटी स्पेस किंवा ज्या रिकाम्या जागा महापालिकेनं ताब्यात घेतल्या त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यांनी त्या ताब्यात घेतल्या, मिळवल्या. एक लँड बँक महापालिकेची तयार झालेली होती आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा ॲम्युनिटी स्पेसचा आहे, ज्याच्यावरती मुलांसाठी क्रीडांगणं असू शकतात, जिम्स असू शकतात,
गार्डन असू शकतात, हॉस्पिटल्स असू शकतात, शाळा असू शकतात. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी जी आरक्षणं असायला हवीत किंवा जे विकसित करायला हवं त्यासाठीच्या या रिकाम्या जागा आहेत, ज्याचा वापर किंवा FSI जो आहे तो यापूर्वीच वापरून झालेला आहे आणि या रिकाम्या जागा ज्या आहेत त्या केवळ आता या पर्यायांसाठीच वापरायला जायला हव्यात. मात्र यावेळेस भाजपनं या सगळ्या जागा ज्या आहेत त्या महापालिकेला उत्पन्न मिळेल आणि खाजगी विकासकांकडून त्या विकसित केल्या जातील असं सांगून त्या विकासकांना 30 वर्ष, 60 वर्ष आणि 90 वर्ष अशा इतक्या कालावधीसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव आणला. स्थायी समितीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला. आज महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये या प्रस्तावावर चर्चा जी आहे ती होणार आहे आणि त्यानंतर भाजप हा प्रस्ताव मंजूर करेल, कारण त्यांचं बहुमत आहे. मुळात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आणि या सगळ्या ॲम्युनिटी स्पेस भाड्याने देण्याला बाकीच्या सगळ्या पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना यांनी सगळ्यांनी विरोध केला आहे. याचं कारण महापालिकेच्या जागा या अशा पद्धतीनं 30 ते 90 वर्षासाठी खाजगी विकासकांच्या ताब्यामध्ये देऊन टाकायच्या. त्यातून येणारं उत्पन्न हे पुढच्या 5 वर्षांनंतर येणारे सत्ताधारी पाहतील की त्याची जबाबदारी आणखी कोणावरती असेल. मूळ उद्देश जो आहे या जागांचा, शाळा असतील, गार्डन्स असतील, जिम असतील, या सगळ्यांचे विकसन जे आहे ते खाजगी विकासक का करेल, तिथं व्यावसायिक वापर केला जाणार नाही याची शाश्वती कोण देणार. सगळ्यात महत्त्वाचं या जागांचं बाजार मूल्य हे जवळपास 1,500 ते 1,700 कोटी रुपयांचं आहे. इतक्या मोठ्या किमतीच्या जागा या खाजगी नागरिकांच्या, खाजगी विकासकांच्या माफ करा ताब्यामध्ये देऊन टाकायच्या आणि त्याच्या बदल्यामध्ये महापालिकेला उत्पन्न मिळेल असं सांगायचं. आधीच महापालिकेकडे जागा नाही आहेत, या जागा जर सोडल्या तर उद्या एखादा विकासाचा प्रकल्प महापालिकेला आणायचा असेल, नव्या पार्किंग आणायच्या असतील, नवं धोरण काही राबवायचं असेल तर महापालिकेकडे एकही जागा जी आहे ती शिल्लक राहणार नाही. केवळ कारण दिलं जातं महापालिका या ॲम्युनिटी स्पेस विकसित करू शकत नाही, त्यांच्याकडे पैसे नाहीत असं सांगितलं जातं. मात्र शहराचा एकूण सारासार विचार करता, वाढती लोकसंख्या पाहता ॲम्युनिटी स्पेस ज्या आहेत त्याच्यावरच्या ॲम्युनिटी या लोकांच्या उपयोगाच्या असायला हव्यात. त्याबाबत फारसा विचार होताना दिसत नाही. कुठलंही धोरण नाहीये, केवळ निर्णय जो आहे तो मंजूर करून घ्यायचा. वैभव, शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तर दे. हा मुद्दा हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच सर्व विरोधक आणि सत्ताधारी भाजप यांच्यातला संघर्षाचा मुद्दा असू शकतो. पुण्यात रस्त्यावरही संघर्ष बघायला मिळेल या विषयावर. मिलिंद, रस्त्यावरचा संघर्ष अवघड आहे, कारण ज्या पद्धतीनं पुणे महापालिकेतला हे कायदेशीर केला जाणारा हा विषय आहे. स्थायी समितीची मान्यता घेण्यात आली आहे ठरावाला, मुख्य सभेची आज मान्यता घेण्यात येईल. त्याच्यामुळे याच्यावर रस्त्यावरती वाद होण्यासारखा कुठलाही विषय नाही. हा अत्यंत तांत्रिक मुद्दा आहे. या अशा पद्धतीनं ठराव करून खाजगी जागा, या जागा खाजगी विकासकांना देणं हे योग्य की अयोग्य इतकाच मुद्दा आहे. गेले 20-25 वर्ष महापालिकेनं एक एक करून पैसे देऊन ताब्यात मिळवलेल्या या जमिनी आहेत. महापालिकेची ही लँड बँक आहे. ही बँक अशा पद्धतीनं कुणाच्या इतक्या वर्षांसाठी देणार, 90 वर्षांसाठी. बरोबर आहे वैभव. आपली बँक आणि बँकेतले पैसे कोणी संपून टाकत नाही आणि ते संपले तर पुन्हा कमवण्याकरता जागेसारखी गोष्ट तर नव्यानं बनवता येणं शक्यच नाही. पाहूयात काय नेमकं होतं ते. वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय News18 लोकमत. सेवा भूखंड जे आता भाडेतत्वावर देण्याचा म्हणजे ॲम्युनिटी स्पेसेसचे भूखंड भाडेतत्वावर देण्याचा निर्णय आज झालेला आहे. त्याला आज सभागृहामध्ये मंजुरी मिळेल. औपचारिक तक्रार भाजपचं पुण्यामध्ये बहुमत आहे आणि हाच मुद्दा पुण्यात आता मोठा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसने तर याला विरोध केलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी काय म्हटलं याबद्दल पाहूया. ह्या आमच्या प्रॉपर्टी आहेत, पुणे शहराच्या, पुण्याच्या मालकीच्या प्रॉपर्टी आहेत. या आम्ही 10,000 कोटी उद्या बजेट होणार आहे, 20,000 कोटी होणार आहे, परंतु ह्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे ह्या आमच्या प्रॉपर्टी आहेत पालिकेच्या, ह्या परत मिळणार नाहीत. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या ज्या काय पद्धतीने हे चाललं आहे सगळं षडयंत्र, हे मला वाटतं की पुढच्या भविष्याच्या भीती नगरसेवकांना, भारतीय जनता पार्टीला, राष्ट्रवादीला वाटायला लागली आहे. म्हणून ह्या ॲम्युनिटी PPPच्या माध्यमातून ह्या विकसित करायच्या आणि आपल्या लोकांकडे ठेवायच्या आणि पुढं भविष्यात आपलं म्हातारपणाला मस्त निवांत खात बसायचं काहीतरी त्याच्यामधून. असा सगळा हा एकंदर चाललेला प्रकल्प आहे आणि आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ह्या विषयाला ठाम विरोध आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही जागा विकू देणार नाही.
कोर्टात जावं लागलं तरी आम्ही कोर्टात जाऊ. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर काही महत्त्वाचं. आणि आपण ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातल्या भूखंडावरून जे राजकारण आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याबद्दल आपण बोलतो आहोत. प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांतजी, स्वागत आहे आपलं. काय भूमिका आहे या संदर्भात? कसा विरोध करणारा त्याला? मागच्या 4 दिवसामध्ये आमच्या महापालिकेतल्या सभासदांबरोबर त्याचबरोबर शहर स्तरावरचे जे आमचे वरिष्ठ नेते आहेत यांच्या वेगवेगळी मतं आहेत. एकूणच 2 बैठका आमच्या ह्याच्यामध्ये संपन्न झालेल्या आहेत. आता एक शेवटची बैठक सकाळी 11:30 वाजता महापालिका भवनातून आम्ही आयोजित केलेली आहे. या संदर्भात सगळ्यांचं मत एकूणच विचारात घेऊन आजच्या दुपारच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय जाहीर केला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक हे या विषयाच्या संदर्भातलं मतदान हे नक्की करतील. पण पुणेकरांच्या हिताची भूमिका असावी असं हे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सूत्र आहे. तुमच्या नेत्या, माजी महापौर आणि खासदार यांनी तर विरोध केला याला. वंदना चव्हाण यांनी नाही, वंदनाताईंनी या संदर्भामध्ये सर्वांची मतं जाणून घेतलेली आहेत. त्याचबरोबर एकूणच भाजपचे सभागृह नेत्यांनी सुद्धा या विषयामध्ये काय बदल असावेत किंवा याच्यामध्ये काय आणखी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं म्हणणं आहे याच्याकरता त्यांनी महापालिका भवनात येऊन भेट त्यांची घेतली होती. आणि एकूणच आम्ही आता आमचे जे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत यांची एक संयुक्त बैठक आता 11:30 वाजता आयोजित केलेली आहे. आणि मला खात्री आहे की या ठिकाणी पुणेकरांच्या विरोधातला कुठलाही निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून होणार नाही. पुणेकरांचं हित ज्याच्यामध्ये आहे तो निर्णय निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज दुपारच्या बैठकीत घेतला जाईल. बरं, एक शेवटचा प्रश्न. स्थायी समितीमध्ये जेव्हा हा सगळा प्रस्ताव पारित झाला तेव्हा भाजपच्या बरोबर बाकीच्याही पक्षांचे सदस्य होतेच ना, तिथे तर बहुमतानं संमत झाला हा विषय. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्याच दिवशी विरोध केलेला होता. मुळातच शहर सुधारणा समितीमध्ये अशा प्रकारचा एक प्रस्ताव आल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये चुकीची भूमिका भाजपने एकूण सभागृहासमोर ठेवली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मागच्या स्थायी समितीच्या बैठकीपासून आजपर्यंत याच्या संदर्भात विरोधाचीच भूमिका घेतलेली आहे. पण एक नक्की आहे की नंतरच्या काळात काही बदल हे भाजपकडून सुचवण्यात आले होते आणि त्या बदलाला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वेगवेगळ्या मतांची ही मतं होती आणि ती सुद्धा शहर स्तरावरची. पण आता एकच सगळ्यांची एक संयुक्त बैठक होऊन आज दुपारी या संदर्भात पुणेकरांच्या हिताच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. पुणेकरांचं हित ज्याच्यामध्ये आहे तोच निर्णय होईल. जे पुणेकरांच्या विरोधात आहे त्या संदर्भात पुणेकरांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्की राहील. बर, पण या सगळ्यामध्ये काहीसा गोंधळ होतोय असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे वेगवेगळ्या पक्षीय पातळीवर थोडासा गोंधळ आहे. कारण आपल्यासोबत आता आणखीन काही जण जोडले जात आहेत. तुम्ही राहाच प्रशांतजी आपल्यासोबत. हेमंत रासने सुद्धा आहेत आपल्यासोबत आता. हेमंतजी, तुमची काय भूमिका आहे या संदर्भात? नाही, हा जो विषय आहे हा प्रशासनाने आणलेला विषय होता. आपल्या ज्या एकूण 856 ऍन्युइटीज होत्या त्यातल्या 586 विकसित झालेल्या आहेत. 185 ऍन्युइटी ह्या साधारण 85 ऍन्युइटी ह्या रिझर्वेशनच्या, अशा एकूण 270 ऍन्युइटी आपल्याकडे आता आहेत. तर त्या विकसित करता आता महापालिकेकडे निधी नाही. त्या विकसित होणे आवश्यक आहे. आज हॉस्पिटलची शहरांना गरज आहे. आपण तर कोविडच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जम्बो सारखं कोविड सेंटर उभं करावं लागलं होतं. बर, नाही पण मग हे करावं का नाही करावं? नियमावलीनुसार आपण करत आहोत आणि आतापर्यंत ठाणे महापालिकेने केलंय, मुंबई महापालिकेने केलंय, PMRDA केलेलं आहे, MMRDA केलेलं आहे. पण हेमंतजी, यामध्ये तुमचे भूखंड सगळे संपूनच जात आहेत ना, तुमच्याकडे काही शिल्लकच राहणार नाही पालिकेकडे स्वतःची जागा. काय राज्यामध्ये आता पुणे शहरात पहिल्यांदा हे होत नाहीये. राज्यात अनेक ठिकाणी हा ड्राईव्ह घेतलेला आहे. 4 ठिकाणी हे झालेला आहे. आणि एकूण 856 ऍम्युनिटी होत्या त्यातल्या 586 विकसित झालेल्या आहेत. ह्या 270 ज्या उर्वरित आहेत त्या ऍम्युनिटीचा आपण करतोय. याच्यात राष्ट्रवादीने आता काही चांगल्या सूचना केल्या. जवळजवळ 30% ह्या ग्रीन स्टार. हे म्हणजे तुमचा आवाज नीट पोचत नाहीये. कदाचित तुम्ही चेंबरमध्ये असाल तर रेंजचा प्रश्न आहे. पण स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे की हा प्रस्ताव सगळ्यांना बरोबर घेऊन
संमत झाला पाहिजे, जसा स्थायी समितीत झाला तसा सभागृहातही झाला पाहिजे. पण राष्ट्रवादीनं मात्र आता या निर्णयाला विरोध सुरू केला आहे. त्यांचा आवाज नीट पोचत नाही, पण आपण महापौरांशी सुद्धा या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहोत. पाहूयात नेमकं या विषयात काय होतं ते. काही वेळापूर्वी आपण आणखीनही काही नेत्यांची बातचीत केली होती. प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी असं म्हटलं होतं की आत्ता 11-11:30 वाजता जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीची अंतिम भूमिका आहे ती जाहीर केली जाईल आणि पुणेकरांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. पाहूयात नेमकं काय होतं ते. का इथेही भूखंडाचं श्रीखंड होतं, का राजकारण होतं, का पुणेकरांच्या हिताचा विचार होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.